पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे, मात्र या सभेआधी लासलगावमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। यावेळी आता पोलिसांनी मात्र 15 शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय। पंतप्रधान मोदींच्या सभेआधी लासलगावमध्ये शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत होतं। यावेळी आता पोलिसांनी 15 शेतकऱ्यांना ताब्यात घेतलंय। आपले प्रतिनिधी नरेंद्र बटाव आपल्या सोबत जोडलेत। नरेंद्र, लासलगावमध्ये शेतकरी आक्रमक झालेत, मोदींची सभा होणार आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, एकंदरीत बघितलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पिंपळगाव बसवून येथे होणार असल्याने या सभेच्या अगोदरच लासलगाव येथील काही शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत आंदोलन केले। यावेळी या शेतकऱ्यांनी मागणी केली की कांद्यावरची निर्यात बंदी ती हटवण्यात यावी, तसेच कांद्याला जो हमी भाव आहे तो देण्यात यावा अशी मागणी करत मोदी सरकार विरोधात तसेच या सभेला विरोध करत येथील काही शेतकऱ्यांनी या सभेचा देखील विरोध केलेला आहे। अशा प्रकारचे आंदोलन केले। यावेळी या जवळपास 15 शेतकऱ्यांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नीलम, नरेंद्र, काय वाटतं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येतात, कांद्यावरती काही भाष्य करू शकतात का? एकंदरीत बघितलं तर नाशिकचा कांदा प्रश्न मोठा गंभीर होत चाललेला आहे। कांद्याला भाव मिळत नसल्याने अनेक ठिकाणी आंदोलने देखील होत आहे, शेतकरी देखील आक्रमक होत आहे। अशाच प्रकारे या पार्श्वभूमीवर काल पोलिसांनी अनेक शेतकरी संघटना यांना नोटिसा दिल्या होत्या की जेणेकरून सभास्थळी कोणते आंदोलन करणार नाही अशा प्रकारच्या नोटिसा देखील पोलिसांनी बजावल्या होत्या। मात्र आज नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवून सभा होत असून कांद्यावर काहीतरी निर्णय घेतील अशी काही अपेक्षा बी वाटत आहे शेतकऱ्यांना। मात्र याच सभेला विरोध करताना लासलगावचे शेतकरी आपल्याला दिसत आहे। नीलम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।